नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं राज्य अनलॉक होतंय. त्यातच आजपासून नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू होत आहेत आणि सुरुवातीला राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबर नंतर सिनेमागृह आणि नाट्यगृह देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यामुळे आजपासून तिसरी घंटा वाजतीये. दरम्यान सिनेमागृह आणि नाट्यगृह 50% क्षमतेनं सुरू करण्यात येत आहेत. यासाठी अनेक कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. सिनेमागृह आणि नाट्यगृह आजपासून राज्यभरात सुरू होत आहेत. अनेक नियम पाळूनच प्रेक्षकांना नाट्यगृहात किंवा सिनेमागृहात जाता येणार आहे. काही अटी त्यासाठी घालून दिलेल्या आहेत. या सगळ्या अटींचं पालन करूनच सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू झाली आहेत. 50% क्षमतेनं सुरू झालीत. मात्र काही दिवसात ती 100% सुद्धा सुरू करू असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आता सिनेमागृह किंवा नाट्यगृहामध्ये जाण्यासाठी नेमके नियम काय आहेत जाणून घेऊयात. प्रेक्षकांमध्ये 6 फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे. प्रवेशासाठी आरोग्य सेतू ॲप त्या प्रेक्षकाच्या मोबाईल फोनमध्ये असणं आवश्यक आहे. प्रवेशद्वारावरती तापमान तपासूनच आतमध्ये प्रवेश मिळेल. थर्मल स्क्रीनिंग करूनच प्रवेश दिला जाणार आहे. कलाकारांनी वेशभूषा आणि केशभूषा ही स्वतःच करायची आहे. ही नियमावली आहे नाट्यगृहांसाठी आजपासून राज्यभरात. राज्यात कोरोनामुळे कठोर निर्बंधांमुळे नाटकावरती पडलेला पडदा आज दूर होतोय आणि राज्य सरकारनं 22 ऑक्टोबर म्हणजे आजपासून नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देताच नाट्यसृष्टीतील हालचालींना वेग आला. राज्यातील नाट्यगृह आजपासून खुली होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे तिसरी घंटा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. सध्या 50% उपस्थितीची व्यवस्था आहे. त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. कॉलेजेस, शाळा सुरू झाल्या आणि दिवाळीनंतर अंदाज पाहून अंदाज घेऊन म्हणून खरा हा सेवा पूर्णपणे 100% सुरू होईल. उपमुख्यमंत्री दरम्यान आता अजितदादा पवार यांच्या हस्ते कमी होते आणि यानुसार परिस्थिती सुधारते. त्याला धक्का लागून आपल्याकडून चुका होऊन ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते असं अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते खूप दिवस कलावंतांनी खूप काही सहन केलं, निर्मात्यांनी केलं, दिग्दर्शकांनी केलं, स्टेजवरचे कलाकार, बॅकस्टेजचे कलाकार सगळ्यांनाच बरंच काही सहन करावं लागलं. अनेक सहकारी यायचे, मदत करा, आपल्याकडे कुठं रेकॉर्ड नव्हतं. आता मात्र मेघराज या निमित्तानं सगळ्या गोष्टी अप टू डेट झाल्या पाहिजेत. तो काही गोष्टीचा उल्लेख केला की दादा अशा प्रकारचं महामंडळ करावं, हे जरा सुरळीत चालू दे, दिवाळीनंतर माझी भेट घे, आपण अमित देशमुख आणि सगळेजण एकत्र बसू, कसा त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढायचा हा निश्चितपणे प्रयत्न करू. काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की ही बॉलिवूड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचं आणि तशा पद्धतीने काही मुख्यमंत्री आले, तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु इथंच इतक्या चांगल्या सुविधा देऊ की ज्या वेळेसपासून ही चित्रपटाची इंडस्ट्री सुरू झालेले, चित्रपट सुरू झालेले, तेव्हापासून संपूर्ण देशाचं केंद्र हे मुंबई राहिलेलं आहे. ते मुंबईच राहावं, ते महाराष्ट्रच राहावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्याकरता महाविकास आघाडीचं सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल आणि मराठी चित्रपट नगरीच्या करता देखील तुमच्या काही सूचना असतील तर मेघराज तू कलावंतांशी बोलून केव्हाही मला हक्कानी सांग, आपण त्याच्यामध्ये पण जातीनं लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून साहित्य, कला, संस्कृती एकंदरीतच त्या राज्य पुढं जात असताना ह्या गोष्टीचा पण विसर पडून चालत नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये राज्य हे त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला राहिलं पाहिजे आणि ती परंपरा चव्हाण साहेबांनी त्यांच्या काळापासून जपली. त्याच्यानंतर आपल्या आपल्या परीनं वसंतदादा असतील, वसंतराव नाईक असतील किंवा पवारसाहेब असतील, पवारसाहेबांनी पण ह्या अशा काही अडचणीला नेहमीच सामोरं गेले आणि नेहमीच भरभरून देण्याचा प्रयत्न केला.
परंतु अजूनही दिलं गेलं पाहिजे ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. त्या प्रकारचं काम मी उद्धवजी ठाकरे तसंच आमचे अमितजी देशमुख आम्ही सगळेच जण करू अशा प्रकारची ग्वाही मी मेघराज आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या निमित्तानं देतो. तर महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे आज 22 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये सिनेमागृह नाट्यगृह सुरू होत आहेत. राज्यभरात त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, कसे नियम पाळले जात आहेत याचा आपण आढावा घेऊच. आपण त्यासाठी सध्या नाशिकमध्ये जाऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज नाट्यगृह सिनेमागृह सुरू होत असताना मॉर्निंग शो सुरू देखील झाले असतील, तर सिनेमागृहांमध्ये काय चित्र? श्वेता, सिनेमागृहांमध्ये काय चित्र आहे हे थोड्या वेळात स्पष्ट नक्कीच होणार, पण नाट्यगृहातली तिसरी घंटा वाजायची वेळ आता आलेली आहे आणि ही सगळ्यात मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. ज्या व्यासपीठावर आता आपण आहोत, कालिदास रंगमंदिर, या कालिदास रंगमंदिराचं हे विशाल व्यासपीठ, आणखीन याच व्यासपीठावरचा हा प्रकाश आता पुन्हा एकदा दिसणार आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मानली जाते. कुणी म्हणतं हात दे, कुणी म्हणतं साथ दे, या वयोवृद्ध म्हाताऱ्याला फक्त तुझी साथ दे. नटसम्राट नाटकातला आप्पासाहेब गणपतराव बेलकरकर यांचं पहिलं वाक्य ज्या भूमीवर प्रगट झालं तीच ही भूमी नाशिकची, आणि ज्या व्यासपीठावर प्रगट झालं तेच आहे हे व्यासपीठ. आणि याच व्यासपीठावर तिसरी घंटा वाजणार कधी याची प्रतीक्षा अनेक कलाकारांना होती, अनेक रंगकर्मींना होती, त्याचबरोबर सुजाण प्रेक्षकांना सुद्धा होती. आणि तो दिवस आज आलाय. आज नाशिकमध्ये नाट्यगृह सुरू झालेत. पहिला प्रयोग जरी कोणता नसला तरी पहिल्या प्रयोगाच्या प्रतीक्षेत नाशिककर मात्र नक्की आहे. येत्या 25 तारखेला मराठी साहित्य परिषदेचा पहिला कार्यक्रम या व्यासपीठावर होतोय आणि तेच महत्वाचं आहे. या व्यासपीठावर अनेक कलाकारांनी आपल्या दिग्गज कलेची हजेरी लावली, आणखीन त्याच्यामध्ये सगळेच रसिक भिजून चिंब सुद्धा आले होते. नाशिकचं हेच कालिदास कला मंदिर आज महाराष्ट्रातलं प्रमुख कला मंदिर म्हणून मानलं जातं. श्वेता, प्रशांत दामले यांचा इथे एक प्रयोग होता आणि त्या प्रयोगाच्या वेळेस इथे असलेल्या अनास्थेवर त्यांनी बोट ठेवलं होतं आणि त्यानंतर या नाट्यगृहाचा पूर्णपणे कायापालट झाला. नाशिक महापालिकेच्या वतीनं नाशिककरांना स्मार्ट सिटी अंतर्गत एक वेगळी मेजवानी दिली, पण कोरोनामुळे हे तयार झालेलं सुसज्ज नाट्यगृह बंद पडलं. आणखीन प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील कलेनं जोडणारा जो दुवा होता तो कुठेतरी भंग झाला होता. सगळेच जण प्रतीक्षित होते की तिसरी घंटा वाजणार कधी, हा पडदा उघडणार कधी, ही नांदी इथे पुन्हा नांदीचे बोल घुमणार कधी, आणि ती वेळ आता आली आहे. या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद हा सुजाण प्रेक्षकांना तर नक्कीच आहे, पण त्याचबरोबर सगळ्या कलाकारांना सुद्धा नक्कीच आहे. कारण नाशिक या पुण्यभूमीमध्ये कला सादर करण्याची संधी आणि अनुभूती ही प्रत्येक कलाकाराला आत्मीयतेची वाटते. आज तोच दिवस, प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली आहे. श्वेता जी, प्रशांत, आणि तुमच्या समोर जी आसन व्यवस्था आहे या नाट्यगृहातली ती थोडी दाखवू शकता का? कारण कशा पद्धतीने तिथे एकतर तयारी पूर्ण झालेलीच आहे, म्हणजे सॅनिटायझेशनची प्रक्रिया असेल किंवा काही फुटांचं अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था कशी आहे या नाट्यगृहात? नक्की श्वेता, मी माझ्या सहकारी रवीला विनंती करतो की आपण या नाट्यगृहातली जी बैठक व्यवस्था आहे ती कशा प्रकारची आहे तेही आपण दाखवूया. अत्यंत ॲडव्हान्स असलेल्या खुर्च्या, या रिक्लायनिंग खुर्च्या सुद्धा असलेल्या या पहिल्या 5 रो, आणि या पहिल्या 5 रो नंतर थेट विशालपर्यंत जवळपास 950 या ठिकाणी सगळेजण बसू शकतात प्रेक्षक, आणि प्रत्येक ठिकाणी 50% क्षमता, म्हणजे की एका आड एक या ठिकाणी प्रेक्षक बसू जाणार आहे. आणि अशा प्रकारचंच बुकिंग सुद्धा आता सुरू झालंय. नाट्यगृह पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आलेलं आहे. स्वच्छता या नाट्यगृहाची ही खरोखर महापालिकेच्या माध्यमातून खूप चांगली राखली जाते, आणि या स्वच्छतेमुळेच कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये हे पूर्ण वातानुकूलित असलेलं जे कालिदास रंगमंदिर आहे, या ठिकाणी एक खुर्ची आड या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे एका खुर्चीला प्रतिबंध करण्यात आलेला आहे, ती बंद करण्यात आलेली आहे. सॅनिटाईज तर पूर्ण केलंय, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही धुळीचा कपटा सुद्धा राहणार नाही अशा प्रकारची स्वच्छता यंत्रणा या कालिदास रंगमंदिरासाठी स्वतंत्र काम करते. नागरिकांचं आरोग्य, म्हणजे आपण म्हणतो ना की मानसिक आरोग्य जर कुठे कशाने मिळत असेल तर कलेने मिळतं, संवादाने मिळतं, पण मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य राखणं ही सुद्धा आरोग्य यंत्रणांची जबाबदारी आहे मोठी. आणि हीच जबाबदारी सांभाळण्यासाठी या रंगमंदिराची सगळ्या प्रकारची निगा प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा घेण्यात आली आहे, आणि ही नक्कीच अत्यंत चांगली व्यवस्था आपल्याला म्हणता येईल. जी, प्रतीक्षा आहे या सभागृहाला की या सभागृहामध्ये केव्हा कोण येणार. श्वेता, बरं प्रशांत, कोणत्याही नाट्यगृहात किंवा सिनेमागृहामध्ये प्रवेश करताना त्या प्रेक्षकांना
कोणकोणत्या सगळ्या स्टेप्स किंवा नियम फॉलो करायचे? नक्की श्वेता, आपण रवीला विनंती करूया. रवी, दाखवूया आपण या ठिकाणी कालिदास रंगमंदिराचे हे प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वार क्रमांक 1, 2, 3 आणि बाल्कनीच्या बाजूला असलेलं एक 4. या सगळ्याच प्रवेशद्वारांच्या बाहेर किंवा नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर सुद्धा योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे की प्रत्येकाचं सॅनिटायझेशन केलं जाणार, प्रत्येकाचं टेम्परेचर घेतलं जाणार, आणखीन त्याचबरोबर प्रेक्षकांची आरोग्याची माहिती सुद्धा घेणारा एक फॉर्म त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे. सुरुवात असताना निगा राखणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी जरी या रंगमंदिर व्यवस्थापनाची असली तरी ती जबाबदारी तुमची आमची सगळ्यांचीच आहे. नुसतं सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं नाहीये, तर मास्कचा वापर अनिवार्य असणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काही अंतर राखून जरी प्रेक्षक या ठिकाणी बसणार असले, म्हणजे 50% क्षमतेने जरी हे सुरू होणार असलं तरी मास्क मात्र कंपल्सरी करण्यात आला आहे. येत्या 25 तारखेला मराठी नाट्य परिषदेचा जो कार्यक्रम होत आहे, दिलीप प्रभावळकर दिग्गज अभिनेते या ठिकाणी हजेरी लावत आहे आणि त्याच ठिकाणी खरं तर या पूर्ण आरोग्य यंत्रणांची एक परीक्षा समोर येणार आहे. कारण उत्साही नाशिककर या सगळ्याच प्रवेशद्वारातनं आत येण्यामध्ये उत्सुक आहे की कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी जो आनंद मिळतो, जो स्वानुभव मिळतो, जी अनुभूती मिळते, त्या अनुभूतीला पारखं झालेल्या नाशिककरांना प्रचंड मोठी इच्छा आहे. ती या कालिदास रंगमंदिराच्या म्हणजे या विशाल रंगमंदिराच्या व्यासपीठावर जे काही सांगितलं जातं, जे काही समजलं जातं, जो काही संवाद या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत होतो, तो संवाद ही खरं खूप मोठी ताकद नक्कीच मानली जाते. आणि म्हणूनच हा पडदा आता उघडलाय, पण तिसरी घंटा वाजायची वेळ याची प्रतीक्षा अजूनही 25 तारखेपर्यंत नक्कीच आहे. श्वेता जी, प्रशांत, थोडंसं थांबवते आपण नाशिकमधून, कारण पुण्यामध्ये आता जाणार आहोत. कारण पुण्यामधून आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. वैभव, एकतर सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये पुणेकर रसिक प्रेक्षक आहेतच, त्यामुळे आजपासून इतक्या 9 महिन्याच्या गॅप नंतर जी काही नाट्यगृह सिनेमागृह सुरू होत आहेत त्याला पुणेकर रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तुम्ही सांगाच. त्याचबरोबर अजित पवार देखील बालगंधर्व रंगमंदिरात आलेले होते, काय संपूर्ण माहिती? श्वेता, लौकिक अर्थानं खरं 19 महिने झालेत हे सगळे नाट्यगृह सिनेमागृह बंद आहेत. 19 महिन्यानंतर आज राज्य सरकारनं परवानगी दिली आणि पहिल्यांदा सकाळी 7:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार, त्यांनी नाट्यदेवतेची पूजा केली बालगंधर्व रंगमंदिरात आणि मोठ्या संख्येने सगळे कलाकार जे आहेत ते उपस्थित होते. गेले 19 महिने आनंदवित यातना या कलाकारांनी भोगल्यात. आर्थिक असतील किंवा कोविडच्या अनुषंगानं झालेले त्रास असतील. एकीकडे कला सादर करता येत नव्हती आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक चणचण जी आहे ती मोठी होती. या सगळ्या दरम्यान आता 19 महिन्यांनंतर खरं तर परवानगी मिळाली आहे. कार्यक्रम सुरू होतील. आपल्यासोबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत मेघराज भोसले, कलाकार आहेत बाकीचे बरेच, त्यांनाही विचारूया. 19 महिने या कलाकारांसाठी अत्यंत अवघड होते. जे काही आर्थिकदृष्ट्या बरे त्यांचं ठीक होतं, मात्र बॅकस्टेज आर्टिस्ट असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही परिस्थिती अत्यंत वाईट होती. हा 19 महिन्यांचा काळ तुम्ही कसा पाहिलात किंवा आता तुम्हाला 19 महिन्यानंतर जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा काय वाटतं? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे सर्व कलावंतांसाठी. रंगभूमीवर कलावंत असतील, चित्रपटात काम करणारे कलावंत असतील. आज दोन्ही थिएटर्स ओपन होत आहेत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज उपमुख्यमंत्री स्वतः येऊन कलाकारांना एक खात्री देत आहेत आणि कॉन्फिडन्स निर्माण करत आहेत. यातून निश्चितच सर्वांना आनंद होणार आहे. चांगले शोज चालू होतील, थिएटरमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळेल, प्रेक्षकांनाही कॉन्फिडन्स येईल. कारण दादांच्या भाषणाचा उल्लेख होता की बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात येत आहे. त्यामुळे आम्ही दिवाळीनंतर अजून सगळ्या गोष्टी ओपन करतो आहे. गेले 19 महिने पाहिलं तर प्रचंड हालाकीचे दिवस होते कलाकारांसाठी. कारण कलाकारांना आर्थिक नाही तर परफॉर्मन्स करणं हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यापासून ते मुकले होते. त्यामुळे आजपासून निश्चित सर्वजण आनंदात आहेत. स्टेजवर परफॉर्मन्स करणारे आणि चित्रपटात काम करणारे सर्वच आनंदात आहेत. सगळेच कुचंबलेत, म्हणजे प्रेक्षकही आणि कलाकारही. ज्याची कला उत्स्फूर्त बाहेर येत असते त्याला सादरीकरणासाठीचा प्लॅटफॉर्म नाही मिळाला तर तो कलाकार कुचंबतो आणि प्रेक्षकांना काही उत्तम पाहायला नाही मिळालं तर त्यांची रसिकता जी आहे ती कुचंबते. आता हे सगळं सुरू झाल्यावरती काय वाटतंय कलाकार म्हणून? नाही, करेक्ट आहे तुमचा प्रश्न. दोन्ही बाजूंनी कुचंबना जी झालेली आहे ती दूर करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. शून्यापासून सुरुवात करायची आहे. पहिले जे दिवस होते ते नाट्यसृष्टीला, चित्रपटसृष्टीला ते पुन्हा एकदा आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणं तितकंच गरजेचं आहे. कलाकारांनी सुद्धा चांगल्या कलाकृती सादर करून आपली बाजू मांडायची आणि प्रेक्षकांनी तेवढाच भरपूर प्रतिसाद द्यायचा आहे प्रेक्षकांना. म्हणजे माझे वैयक्तिक 15 सिनेमे तयार आहेत.
ते 15 निर्माते थिएटरची वाट पाहत आहेत की कधी थिएटर ओपन होतील, कारण पैसा अडकून पडलेला आहे सगळ्यांचा. तो मोकळा होण्यासाठी त्यांची गरज आहे की ते चित्रपटगृह प्रदर्शित झाली पाहिजे ते सिनेमे, म्हणजे त्यांचा पैसा मोकळा होईल. आणि हे मी सिनेमे केलेले 15 चित्रपट आहेत, म्हणजे असे खूप कलाकृती आहेत. आणि नाट्यगृह तर पूर्ण बंदच आहेत, म्हणजे नाटक आणि लोककलावंताची तर खूप वाईट अवस्था आहे. तर आम्ही चांगली कला सादर करायची, चांगलं काहीतरी प्रेक्षकांपुढे घेऊन यायचं आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यायचा, यातूनच हा मार्ग सुटू शकतो. जयमालाता इनामदार सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया. लोककलावंतांचे आनंदवित हाल झाले या काळामध्ये खरं, किंवा नाट्यकलावंतांचे सुद्धा नाट्यगृह बंद असताना आता 19 महिन्यांनंतर हे सगळं सुरू होतंय. आता तुमची प्रतिक्रिया? खरंच आहे की आज मेघराज भोसले आणि दादा ह्या दोघांनी इतकं म्हणजे लोककलावंतांचा विचार करून आज त्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या योजना ते करतायत. आज त्यांनी मान्य पण केलं की बाबा आम्ही लोककलावंतांसाठी पाहिजे त्या गोष्टी करू, मेन पहिल्यांदा आरोग्यासाठी. तर मी दादांचं, मेघराज भोसलेंचं आणि प्रेक्षकांचं सुद्धा आणि आमच्या कलावंतांचं सुद्धा सगळ्यांचं खूप खूप मी अभिनंदन करते की आपल्याला हा दिवस आज बघायला मिळाला की आमचा आज पडदा उघडला आणि आमचं हक्काचं घर की जे आमचं कलाक्षेत्र ह्या सगळ्या गोष्टी मंचावरती आम्ही जे करतो प्रेझेंट, तर ते आज करण्याची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे, दादांची आहे, मेघराजची आहे आणि सगळ्या कलावंतांना खूप शुभेच्छा. आता दिवाळी येते, तर दिवाळीचा मग जोरदार धूमधडाका सुरू होईल अशी मी अपेक्षा धरते. ठीक आहे, पूजा पवार आहेत सिने अभिनेत्री आपल्यासोबत, त्यांनाही विचारूया. तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्याच कलावंतांसाठी, ते सिनेमाचे असतील, नाटकाचे असतील आणि प्रेक्षकांसाठी तितकीच मोठी पर्वणी आहे. आता दिवाळीचा काळ आहे, सुट्ट्या असतील, ओघांना गेले 2 वर्ष जे त्यांना अनुभवायला मिळालं नव्हतं त्याचीही संधी मिळाली. हो हो, नक्कीच नक्कीच. राज्य सरकारचं या निर्णयाबद्दल खूप खूप स्वागत आहे, म्हणजे मी तर स्वागत करते. आणि सगळ्या कलाकारांना खूपच आनंद झालेला आहे आणि दिवाळीच्या आधी आमची दिवाळी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. आणि मेघराजजी आणि आपले दादा अजितदादा यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी हा दिवस आम्हाला दाखवलेला आहे. कलाकारांसाठी जे काही करतात ना, ते सगळ्या कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज त्यांचं रोजगार सुरू झालेला आहे, बॅकस्टेजसाठी खूप मोठी गोष्ट आहे. गेली 1.5 वर्ष ते घरी बसून आहेत. काही बरेच व्यवसाय त्यांनी चालू केलेले आहेत, पण जो आपला मेन व्यवसाय आहे त्याच्याकडे म्हणजे आपण करोनामुळे पाठ फिरली गेली होती. पण आता सगळं मागचं मागे टाकूया आणि हा दिवाळीनिमित्त किंवा हा आज आमचा सणच आहे असं म्हटलं तरी चालेल. वैभव, पाहिलं श्वेता, या सगळ्या परिस्थितीमध्ये या कलाकारांची जी मानसिकता होती, त्यांच्यासाठी आजच दिवाळी जी आहे ती सुरू झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गेले 19 महिने पर्यायी व्यवसाय अनेकांनी निवडलेले होते पोट भरण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी. त्या सगळ्यांना आज पुन्हा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे परत जाता येते. आणि जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, ज्यांनी सगळ्यात जास्त हालापेष्टा सहन केल्या या 19 वर्षाच्या काळामध्ये, ते सगळेजण पुन्हा एकदा एका नव्या आशेनं रंगमंचावरती परतले. अगदी बरोबर आहे. त्यामुळे यांना देखील आनंद आहे आणि त्यासोबत पुणेकर प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. महाराष्ट्रामध्ये आज नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू होत असताना कलाकारांच्या किंवा पडद्यामागच्या कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोतच. एक छोटासा ब्रेक इथे घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. राज्यामध्ये आज नाट्यगृहांची 3री घंटा वाजली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये नाट्यगृहांची 3री घंटा वाजवली. त्यामुळे नाट्यगृह आणि चित्रपटगृह आजपासून सुरू झालेली आहेत. आज सकाळी पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 3री घंटा वाजवली गेली आणि नाट्यगृह इतक्या 19 महिन्यांनंतर आज पुन्हा एकदा जी सुरू होत आहेत त्याचा पुन्हा एकदा शुभारंभ करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते. त्यामुळे सध्या 50% क्षमतेनं सुरू असलेली नाट्यगृह ही दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेनं सुरू करू
त्यासाठीचे प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची. मात्र एखाद्या बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी, दृश्य किंवा एखादं महत्त्वाचं वक्तव्य पुन्हा ऐकायचं असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. यानंतर पाहूया स्पीड न्यूज. अजूनही लावा